उष्णोदक हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? तर उष्णोदक हे पाण्याचा एक असा प्रकार आहे जो आपल्या शरीरातील विविध व्याधींमध्ये अतिशय रामबाण सिद्ध झालेला आहे। हे उष्णोदक जर तुम्ही शरीराच्या विविध प्रकारच्या आजारांमध्ये दररोज जर सेवन केला तर तुमच्या शरीरातील जो आजार आहे तो नैसर्गिकरित्या केवळ ह्या उष्णोदकाच्या मदतीने ह्या पाण्याच्या सेवनाने कमी होण्यासाठी मदत होणार आहे। तर चला बघूया उष्णोदक म्हणजे काय। तर उष्ण म्हणजे गरम आणि उदक म्हणजे पाणी। तर उष्णोदक हे असं पाणी आहे की जेव्हा तुम्ही 1 लिटर पाणी घेता आणि हे पाणी अशा प्रकारे उकळवता की ते उकळून त्याचं अर्ध पाणी म्हणजे अर्धा लिटर पाणी किंवा त्याचं पाव लिटर पाणी शिल्लक राहतं आणि हे पाणी जेव्हा तुम्ही कोमट करून पिता तेव्हा त्याला उष्णोदक असं म्हटलं जातं। तर हे उष्णोदक विविध प्रकारच्या आजारांमध्ये विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींमध्ये अतिशय रामबाण सिद्ध झालेलं आहे। तुम्ही पण हे उष्णोदक मी जे सांगत आहे ते आजारांमध्ये सेवन केला तर तुमचे जे आजार आहेत ते नैसर्गिकरित्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी कुठच्याही औषधांशिवाय मदत होणार आहे। तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कफदोष वाढतो किंवा लहान मुलांमध्ये जेव्हा वरच्यावर कफदोष वाढल्यामुळे सर्दी, खोकला, ताप येणं, डोकं दुखणं, ॲलर्जीची सर्दी होणे, श्वसनासंबंधी आजार निर्माण होणे, वरच्यावर खोकला लागणे अशा प्रकारचे जेव्हा त्रास होतात तेव्हा या त्रासामध्ये तुम्ही जर उष्णोदकाचं सेवन केलात तर हे त्रास तुमच्या शरीरामधील कफदोष नैसर्गिकरित्या पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे व तुमचा जो वरच्यावर होणारा त्रास हा नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत करणार। तर तुम्ही जर कोणी ह्या आजारामधून सफर करत असाल तर उष्णोदकाचं सेवन करून बघा, तुमचा जो आजार आहे तो शरीरामधून नक्कीच कमी होण्यासाठी मदत होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं वजन वाढलं असेल, तुमच्या शरीरामध्ये मेद मोठ्या प्रमाणावर वाढला असेल, चरबी जर मोठ्या प्रमाणावर वाढली असेल तर हे उष्णोदक सेवन केलात तर हे चरबी शरीरामधून नैसर्गिकरित्या बर्न होण्यासाठी एक फॅट कटर ड्रिंक म्हणून उष्णोदक काम करतं। तर तुमच्या शरीरामध्ये जर वजन वाढलं असेल तर तुम्ही नक्कीच उष्णोदकाचं सेवन करा। तुमचं वजन नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे, कारण उष्णोदकामुळे तुमचं जो मेटाबॉलिक रेट असतो तो पण वाढतो। पचनाचा वेग वाढल्यामुळे व्यवस्थित पचन झाल्यामुळे शरीरातील जो मेद असतो, जे टॉक्सिन्स असतात ते शरीरातून व्यवस्थितरित्या बाहेर पडतात। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर रिनल स्टोन सारख्या आजारामधून सफर करत असाल, मूत्रखडे त्याचबरोबर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अशी जी विविध प्रकारचे आजार आहेत ह्या आजारामधून वरच्यावर सफर करत असाल तर तुम्ही उष्णोदक पिऊन बघा, तुमच्या शरीराचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन किडनीचं होण्यासाठी मदत होणार आहे। किडनीचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे हे स्टोन धरण्याची जी वरच्यावर होणारी प्रवृत्ती असते ते उष्णोदकामुळे कमी होते। तर तुम्ही जर ह्या आजारामधून सफर करत असाल तर नक्कीच उष्णोदकाचं सेवन करून बघा, तुमच्या व्याधी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।